शासनाने फक्त निवडणुकीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही। त्यामुळे जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत आमचा शेतकऱ्यांसाठी लढा थांबणार नाही, असा निर्धार ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केलाय। शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथं कर्जमुक्ती दिंडी कार्यक्रमावेळी ते बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील सरुड इथं ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती दिंडी काढण्यात आली। यावेळी कर्जमुक्ती दिंडीचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। राज्य सरकार शेतकऱ्यांचं हित न बघता शक्तीपीठ महामार्गासारखा घाट घालून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावू पाहत आहे। शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणाबाजी करून शेतकऱ्याची लुबाडणूक करत आहे, असा आरोप देवणे यांनी केला। तर शेतकऱ्यांसाठीच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, शाहूवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार, उपप्रमुख दिनकर लोहार, महिला तालुका प्रमुख अलका भालेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंबीराव पाटील, जालिंदर पाटील, नामदेव पाटील, विभाग प्रमुख हेमंत पाटील, सरपंच भगवान नांगरे, उपसरपंच वंदना पाडळकर, ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय पाटील, रामदास घोलप यांच्यासह तालुक्यातील शेतकरी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते।